विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अधिकच बिकट होत असून सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या व संपूर्ण महाराष्ट्राची तहान भागविणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवरच सरकारचा अन्याय का, असा प्रश्न मनोज भाऊ चव्हाण यांनी सरकारला उद्देशून केला आहे. नुकतेच वाडे मंगल कार्यालय अमरावती येथे बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेची राज्य स्तरावरील नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संपूर्ण महाराष्ट्रातील सिंचन तथा विविध प्रकल्पांसाठी लाखो हेक्टर जमीन सरकारने कवडीमोल दरात संपादित केली. बदल्यात 5% समांतर आरक्षणा अंतर्गत कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेणे बंधनकारक असताना सुद्धा आजपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक सुशिक्षित तरुण वयाधिक झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून आम्ही सरकारला राज्याच्या विकासासाठी शेती देऊन काही चूक केली आहे का, असाही प्रश्न उपस्थित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. पिढोनपिढीचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या आपल्या लाखमोलाच्या जमिनी सरकारच्या स्वाधीन करून 40 ते 50 वर्ष झाली असताना सुद्धा प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. या दरम्यान शेकडो प्रकल्पग्रस्त तरुणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले असल्याचे वास्तविक सत्य मनोज चव्हाण यांनी बोलताना सांगितले. गेल्या 10 वर्षांपासून विदर्भासह महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने न्यायिक संघर्षाचा लढा सुरू केला असून त्याचे फलित म्हणजे विदर्भातील सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करून एकूण 832 कोटी रुपये 5,000हून अधिक शेतकऱ्यांना वाटप करण्याला मान्यता देऊन 2 वर्षे उलटली आहेत. दरम्यान गेल्या वर्षी 16 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथे सानुग्रह अनुदानाचा चेक वाटपाचा ऐतिहासिक शुभारंभ करण्यात आला होता. मात्र आजपर्यंत 20%च निधी सरकारने उपलब्ध करून दिल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना गुटखा फेकल्यासारखी थट्टा शासन स्तरावर केल्या जाता असल्याचा गंभीर आरोप संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मंजूर केलेले सानुग्रह अनुदान सरकारने एकरकमी तातडीने देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त करीत असून गेल्या हिवाळी अधिवेशनावर 13 डिसेंबर 2025 रोजी हजारो धरणग्रस्तांनी महामोर्चा काढला होता. दरम्यान प्रकल्पग्रस्तांवर नागपूर पोलिसांनी लाठीचार्ज करून मोर्चाला गालबोट लावले होते. तेव्हा राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत त्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावून चर्चा केली नसल्याचे मनोज चव्हाण यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांचे समांतर आरक्षण 5%वरून 15% करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील सभेत दिले असताना अजूनपर्यंत त्यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संयम आता सुटत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर असताना सुद्धा येथील जलसंपदा जलसंधारण व महसुली विभागाचे अधिकारी हलगर्जीपणा करत असून प्रकल्पग्रस्ताच्या सोबत उर्मटपणे वागत असल्याचे प्रकल्पग्रस्तांमधून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संतापले आहेत. म्हणून पुन्हा एकदा आपल्या न्याय मागण्यांसाठी येत्या 10 मार्च रोजी अमरावती येथे महाएल्गार मोर्चा काढण्याचा निर्णय वाडे मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी घेतला असून मोर्चा दरम्यान सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर तोडगा काढल्यास प्रकल्पग्रस्तांची बर्बादी करणाऱ्या सिंचन भवनाचा ताबा घेण्याचा गर्भित इशारा बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. हिंदी मराठी